ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि कोरोना संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, कोरोनाच्या बनावट लसीपासून सावधान रहा असा ग्लोबल अलर्ट इंटरपोलने दिलेला आहे। कोरोनाच्या सर्वच लसी जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत। विविध देशांमध्ये त्याचं वितरण सुद्धा आता लवकरच सुरू केलं जाणार आहे। गणेश ठाकूर आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, काय आहे इंटरपोलचा अलर्ट आणि का दिला गेला हा अलर्ट? गणेशशी बहुधा आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु कोरोनाच्या बनावट बोगस लसीपासून सावध रहा असा एक अलर्ट, ग्लोबल अलर्ट इंटरपोलने जारी केलेला आहे। 194 देशांसाठी हा सावधानतेचा इशारा दिला गेलेला आहे। बऱ्याचशा देशांमध्ये कोरोना लसीचं संशोधन सुरू आहे। महत्त्वाच्या देशांमध्ये कोरोनाच्या लसीचं वितरण सुद्धा सुरू होणार आहे। साधारणतः पुढच्या वर्षीपासून हे सार्वत्रिक वितरण सुरू केलं जाईल आणि कोरोनाच्या बनावट बोगस लसीपासून सावध रहा असा एक मोठा अलर्ट इंटरपोलकडनं जारी झालाय। गणेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। गणेश, हा अलर्ट का जारी करण्यात आलाय? नानदा, अत्यंत गंभीर असा हा अलर्ट आहे। कारण जसं तू थोड्या वेळापूर्वी सांगितलंस की सर्व वॅक्सिन जे आहेत, फायझर म्हणा किंवा ऑक्सफर्डच्या वॅक्सिन सर्व शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि आता वॅक्सिन ची मार्केटिंग, त्याचबरोबर वॅक्सिन कोणता देश स्वीकार करताना तिथं लोकांमध्ये ही उत्सुकता आहे की वॅक्सिन आपण कधी मिळेल आणि आपण त्याची कसा वापर करायचा। आणि हेही सगळ्यांना माहिती आहे की वॅक्सिनचा तुटवडा होऊ शकतो, सगळ्यांनाच एका वेळेला वॅक्सिन मिळू शकत नाही, म्हणून वॅक्सिनची ब्लॅक मार्केटिंग होऊ शकते। काही एजन्सीज, काही अँटी सोशल एलिमेंट्स आणि काही संघटना जे आहेत त्या अशा प्रकारचा जो डिमांड आहे त्या डिमांड आणि सप्लायचा वापर करून स्वतःला फायदा पोहोचवण्यासाठी आणि ब्लॅक मार्केटिंग करून लोकांना जे आहे अशी बनावट लस देऊ शकतात। कारण लोकांच्या डिमांड्स खूप आहेत आणि तो सप्लाय या कंपनीच्या वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते करू शकत नाही आणि याचाच फायदा घेऊन देशामध्ये आणि परदेशामध्ये असे बनावट वॅक्सिन पोहोचवण्याचा धंदा काही एजन्सीज, काही कंपनीज, काही अँटी सोशल एलिमेंट्स करू शकतात। इतकंच नव्हे नानादा, तर हे सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातूनही होऊ शकतं। म्हणून ऑन ग्राउंड आणि ऑनलाईनही आता खबरदारी आणि दक्ष राहण्याची गरज सर्व देशाच्या ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांना आहे, सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सीज आहे त्यांना करावं लागेल, असंही या अलर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे। इंटरपोलला काही माहिती मिळाल्या, इंटरपोलला आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती मिळाल्या आहेत की अशा बनावटी लस बनवण्याचं काम आतापासूनच या लोकांनी किंवा या काही ठराविक एजन्सीजनं, कंपनीजनं सुरू केलेल्या आहेत आणि यासाठीचा अलर्ट देण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये आपण जसं म्हणतो की पहिल्या टप्प्याटप्प्यानं लस देण्यात येईल, प्रायोरिटीज ज्या आहेत त्या प्रायोरिटीज आपण डिझाईन करू की कोणाला लस आधी मिळालं पाहिजे, कारण सर्वांना एका वेळेला लस मिळू शकत नाही आणि याचाच फायदा हे सर्व लोक घेऊ शकतात आणि यासाठीच हा अलर्ट इंटरपोल कडनं 194 देशांना, त्यामुळे हा एक मोठा अलर्ट आहे, गंभीर अलर्ट आहे जो 194 देशांना इंटरपोल कडनं दिला जातोय। गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल।